नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी। आता मी ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊ। दोन्ही साईडने असं भेंडी कट करून घ्यायची आणि मध्ये पण अशी कट करायची। सर्व भेंडी अशीच कट करून घेऊ आपण। अशा प्रकारे आपली भेंडी कट करून झालेली आहे। आता आपण याच्यासाठी आतमध्ये भरण्यासाठी मसाला बनवूया। आपण घेऊ 2 चमचे दाण्याचं कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि मीठ। तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हा बनवलेला मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेऊ। अशा प्रकारे भरायचा। सर्व भेंडीमध्ये आपण असा मसाला भरून घेऊ। अशी मसाला भेंडी केलेली मुलांना तर खूप आवडते आणि टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे। मुले आवडीने खातात। आता आपला सर्व भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपण भेंडीला फ्राय करू। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आपण तेल टाकू। 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आपण यात आता जिरे मोहरी टाकू। मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये भेंडी सोडू। भेंडी शिजेपर्यंत आपण चांगलं परतवून घेऊ भेंडीला। सगळ्या बाजूने शिजली पाहिजे आपली भेंडी। आता भेंडी आपल्याला 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर अशी शिजू द्यायची आहे। मध्ये मध्ये परतायचं, हलवत राहायचं भेंडीला। भेंडी शिजली का ते असं चेक करून बघायचं। भेंडी सॉफ्ट झाली की आपली भेंडी तयार आहे। तयार झाली आपली मसाला भेंडी। तयार आहे आपली मसाला भेंडी। मुलांना तुम्ही ही पोळी रोल करून देऊ शकता, टिफिनला देऊ शकता। खूप टेस्टी आणि इझी रेसिपी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय बघा।